शिक्षक मित्र हो, नमस्कार. विद्यार्थ्यांची प्रथम भाषा मराठी या विषयातील लेखन कौशल्य अध्ययन क्षमता विकसित करत असताना विद्यार्थ्यांना सर्व अक्षरे, स्वरचिन्हयुक्त व जोडाक्षरयुक्त शब्दलेखन या कृती त्याला आता येऊ लागल्या आहेत. आता आपण 8व्या स्तरावर विद्यार्थी हा 2-3 शब्दांची व सोप्या जोडाक्षरांची 1-2 सोपी वाक्य पाहून लिहितो यावर विविध कृती पाहणार आहोत. या कृती यशस्वीपणे घेतल्यावर विद्यार्थी या स्तरावर 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षर असलेली 2 ते 3 वाक्य आकलनासह पाहून लिहिण्यास यशस्वी होणार आहे. त्यासाठी आपण या अध्ययन स्तरावर पुढील प्रकारच्या कृती करणार आहोत. 8व्या स्तरावर 2 ते 3 शब्दांचे व सोप्या जोडाक्षरांचे 1 ते 2 वाक्यांचे अनुलेखन करण्याच्या या स्तरापासून पुढील 9व्या स्तरावर घेऊन जाण्यासाठी सुंदर मी लिहिणार ही कृती आपण घेणार आहोत. ही कृती पुढील प्रमाणे घ्यावयाची आहे. शब्दपट्टी पहा व लिहा. या कृतीमध्ये शिक्षकांनी 2 ते 3 शब्दांची जोडाक्षरे असणाऱ्या वाक्यपट्ट्या कार्डशीट पेपरवर लिहून त्या विद्यार्थ्यांना पाहून लिहिण्यासाठी द्यावयाच्या आहेत. काही नमुन्यासाठी वाक्यपट्ट्या मी आपल्याला या ठिकाणी दाखवत आहे. मासा पाण्यात राहतो. यानंतरची पुढची शब्दपट्टी आहे कमळ तळ्यात फुलते. यानंतर पुढची शब्दपट्टी आहे आजी गोष्ट सांगते. यानंतर नियमित अभ्यास करावा. यानंतर पुढची शब्दपट्टी आहे स्वच्छता पाळा. अशा प्रकारे कार्डशीटवर वाक्य लिहून ती वाक्यपट्टी विद्यार्थ्यांना पाहून लिहायला द्यावी. त्याचप्रमाणे शिक्षकाने फळ्यावर वाक्य लिहून ती वाक्य विद्यार्थ्यांना पाहून वहीत लिहायला जशीच्या तशी सांगावी. फळ्यावर लिहिण्यासाठी काही वाक्य पुढील प्रमाणे देत आहे. हत्तीने मांजराला वाचवले. नवीन पत्रा आणला. रोहित संध्याकाळी येईल. सारेजण गप्प बसले. धोब्याने कपडे धुतले. अशा प्रकारची जोडाक्षरे असणारी 2 ते 3 शब्दांची वाक्य शिक्षकांनी फळ्यावर लिहून ती विद्यार्थ्यांना पाहून लिहायला सांगावी. या टप्प्यावर विद्यार्थी 2 ते 3 शब्दांची जोडाक्षरयुक्त वाक्यलेखन करत असताना शिक्षकाने खालील प्रकारे काळजी घ्यावी. शिक्षकांनी फळ्यावर अक्षर स्पष्ट व मोठ्या अक्षरात लिहावे. विद्यार्थी पाहून व्यवस्थित लिहित आहे की नाही, लिहिताना चुका होत आहेत का, त्यावर फिरून म्हणजे वर्गात फिरून शिक्षकाने लक्ष ठेवावे. अनुलेखन सराव घेण्यासाठी निपुण साहित्यपेटी तसेच डिजिटल स्क्रीनचा वापर करून अशा प्रकारे जोडाक्षर असणारे अनुलेखनाचा सराव केल्यावर पुढील कृती करणे सोपे जाईल. शिक्षक मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अनुलेखन कौशल्य हा एक उपक्रम पाहिला. यानंतर या टप्प्यातील पुढील एक व्हिडिओ घेऊन आपण पुन्हा भेटूया. धन्यवाद. सर्व शिक्षक बंधू भगिनींना मनपूर्वक नमस्कार. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांमध्ये पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान हे कौशल्य विकसित करण्यासाठी विविध कृतींचे मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण पाहत आहात. मागील व्हिडिओमध्ये आपण अनुलेखनाशी संबंधित सुंदर मी लिहिणार या कृतीचा कशा प्रकारे सराव घेता येईल हे पाहिले. आजच्या व्हिडिओमध्ये आपण 4 ते 5 सोपे शब्द व सोपी जोडाक्षरी असलेली 2 ते 3 वाक्ये आकलनासह पाहून लिहितो. हा स्तर विद्यार्थ्यांनी गाठण्यासाठी जोडाक्षरी शब्दांच्या अनुलेखन संदर्भात विविध कृती आपण पाहणार आहोत. तर पहिली कृती आहे असा होतो मी अर्धा. कृतीचं नाव आहे असा होतो मी अर्धा. तर विद्यार्थ्यांना जोडाक्षरी शब्द योग्य प्रकारे लिहिता येण्यासाठी मुळाक्षरांप्रमाणेच अर्धी अक्षरे लिहिण्याचा देखील सराव घेतला तर जोडाक्षरांचे लेखन टापटीप
आणि वळणदार होईल व विद्यार्थी जोडाक्षरी शब्दांचे अनुलेखन योग्य प्रकारे करू शकतील. या ठिकाणी अर्ध्या अक्षरांचा एक तक्ता मी केलेला आहे, तो मी तुम्हाला दाखवतो. या तक्त्याचे निरीक्षण करा. यामध्ये सर्व व्यंजने कशा प्रकारे अर्धी होतात हे दाखवलेलं आहे. तर यामध्ये काही अक्षरे अर्धी होताना त्यांचा उभा दंड निघून जातो. तर देठाची जी अक्षरे आहेत त्या देठाची अक्षरांना हलंत सारखे चिन्ह जोडले की ते अक्षर अर्धे असते. आणि महत्वाचं म्हणजे र हे अक्षर अर्ध होताना त्याची रूपं ही 4 प्रकारांची असतात. हे मात्र विद्यार्थ्यांकडून याचा सराव करून घेतला पाहिजे. तर त्यामध्ये या ठिकाणी र ची 4 रूपे आपल्याला दिसत आहेत. तर या 4 रूपांचा व्हिडिओ आपण सविस्तर पाहणारच आहोत. तर त्यानंतर ळ हे अक्षर अर्ध होताना त्याची उभी रेष निघून जाते. हे छोट्या छोट्या गोष्टी विद्यार्थ्यांना लक्षात आणून दिल्या तर अक्षरे अर्धी कशी होतात हे निश्चितच विद्यार्थ्यांना समजेल. यानंतर पुढील एक कृती आहे. त्या कृतीचे नाव आहे अक्षराला जोडू अक्षर तयार करू जोडाक्षर. मागील कृतीमध्ये आपण अर्धी अक्षरे कशी लिहायची याचा आपण विद्यार्थ्यांकडून सराव करून घ्यायचा आहे. आपल्याला माहित आहे 2 किंवा अधिक व्यंजने आणि एक स्वर मिळून जोडाक्षर तयार होते. उदाहरणार्थ या ठिकाणी स्त हे एक जोडाक्षर आहे. यामध्ये स हे व्यंजन अर्धे आहे, त हे व्यंजन पूर्ण आहे आणि त्याला अ हा स्वर जोडलेला आहे. त्यामुळे हे जोडाक्षर स्त अशा प्रकारे झालेले आहे. त्यानंतर हे जोडाक्षर आहे व्य. यामध्ये हे जोडाक्षर आहे त्या. यामध्ये त हे अर्धे व्यंजन, य पूर्ण व्यंजन आणि आ हा स्वर या ठिकाणी जोडलेला आहे, म्हणून याचा उच्चार आपण करतो त्या. त्यानंतर म हे देखील एक जोडाक्षर आहे. त्याच्यामध्ये म अर्धे व्यंजन आणि ह पूर्ण व्यंजन आणि अ स्वर. अशा प्रकारे या जोडाक्षरांचे देखील लेखन घेण्याची कृती आपण घेतली तर विद्यार्थ्यांना ही जोडाक्षरे खूप चांगल्या प्रकारे समजू शकतात. ह्या, त, ज्या, म्य अशा प्रकारे जोडाक्षरी शब्दांचे वाचन आणि लेखन विद्यार्थ्यांकडून या कृतीमध्ये करून घेता येईल. यानंतर जोडाक्षर संदर्भात आपण तिसरी कृती पाहणार आहोत. या कृतीचे नाव आहे अक्षरे जोडूया शब्द लिहूया. अक्षरे जोडूया शब्द लिहूया. या कृतीमध्ये जे आपण मागील कृतीमध्ये विविध जोडाक्षरे पाहिली त्या जोडाक्षरांचा समावेश असणारे विविध शब्दलेखन आपण विद्यार्थ्यांकडून करून घ्यायचं आहे. उदाहरणार्थ हे ज्या हे जोडाक्षर आहे त्यासारखा हा इथे एक शब्द मी लिहिलेला आहे ज्यामुळे. असे विविध शब्द विद्यार्थ्यांकडून ज्या हे अक्षर येणारे आपण लिहून घेऊ शकतो. त्यानंतर या ठिकाणी त हे जे जोडाक्षर आहे तो शब्द ते अक्षर येणारा हा शब्द आहे फक्त. ह्या हे जोडाक्षर येणारा शब्द आहे वह्या. त्या हे जोडाक्षर येणारा शब्द आहे होत्या. व्य हे जोडाक्षर येणारा शब्द भव्य. स्त हे जोडाक्षर समाविष्ट असणारा शब्द फस्त. म्ह हे जोडाक्षर समावेश असणारा शब्द म्हणजे. या ठिकाणी उदाहरणादाखल मी एक एक शब्द घेतलेला आहे. याच प्रकारचे विविध शब्द विद्यार्थ्यांकडून लिहून घेतले तर या जोडाक्षर लेखनाची पूर्वतयारी खूप चांगल्या प्रकारे होऊ शकते आणि विद्यार्थी जोडाक्षरी शब्दांचे अनुलेखन अत्यंत चांगल्या प्रकारे योग्य वळणाने टापटीपपणे करू शकतात. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्र हो. निपुण महाराष्ट्र अंतर्गत आपण विविध लेखन कृती पाहत आहोत. गेल्या व्हिडिओमध्ये आपण जोडाक्षरी शब्दांचे लेखन कसे करावे याबाबत मार्गदर्शन घेतले. आज आपण इयत्ता 3री ते 5वी साठी एक आनंददायी भाषा कृती घेऊन आलो आहोत. कृतीचे नाव आहे चित्र पाहूया वाक्य अचूक लिहूया. चित्र पाहूया
वाक्य अचूक लिहूया. या पहिल्या कृतीसाठी असा ज्ञानकुंभ घेऊया. या पद्धतीने यात चित्रात दाखवल्याप्रमाणे निपुण पेटीतील वाक्यपट्ट्या किंवा आपण स्वतः 3 ते 4 सोपे शब्द, सोपी जोडाक्षरी शब्द असणारा वाक्यपट्ट्या तयार करून घ्या. सोबत दाखवल्याप्रमाणे वाक्याशी संबंधित चित्रपट्ट्या घ्या. याप्रमाणे संबंधित चित्रपट्ट्या या ज्ञानकुंभामध्ये टाकून ठेवा. जसं या पद्धतीने मी या ज्ञानकुंभामध्ये या चित्रपट्ट्या टाकलेल्या आहेत. आता आपण कृती पाहूया. विद्यार्थ्याला ज्ञानकुंभातील एक चित्रपट्टी काढण्यास सांगावे. समजा काढलेली चित्रपट्टी सूर्य ही आहे. आता या चित्रपट्टीशी संबंधित वाक्य खाली ठेवलेल्या वाक्यपट्ट्यांमधून शोधून घ्यावे. जसे हे वाक्य, सूर्याची किरणे अंगणात पडली होती. या वाक्याचे वहीमध्ये सुंदर अक्षरात अनुलेखन करून घ्यावे. विद्यार्थी योग्य अक्षरात वाक्याचे अनुलेखन करतात का यावर शिक्षकांनी विशेष लक्ष द्यावे. आणखीन एक उदाहरण घेऊया. विद्यार्थ्याने छत्रीचे चित्र काढले. त्या चित्राशी संबंधित तो वाक्यपट्ट्यातील वाक्य शोधून वहीत लिहिल. जसे पावसाळ्यात आईने नवीन छत्री आणली. अशा पद्धतीने पुढे दाखवलेल्या चित्र व वाक्यपट्ट्या हा भाषिक खेळ घेऊन कृती पूर्ण करून घ्यावी. ही सर्व चित्रे व वाक्य यांची संगत लावून ही कृती पूर्ण करून घ्यावी. यामुळे विद्यार्थ्यांचा लेखनातील आत्मविश्वास वाढणार आहे. अचूक चित्र व वाक्य यांची संगत तो घालू शकणार आहे. त्यामुळे त्याच्या ज्ञानात देखील भर पडणार आहे. विद्यार्थ्याच्या विचारशक्तीला चालना मिळणार आहे. विद्यार्थ्याचे लेखन कौशल्य विकसित होण्यास मदत होणार आहे. जोडाक्षरी शब्दांचा सरावही होणार आहे. आता आपण पाहून लेखन करण्यासाठी दुसरी एक कृती पाहूया. वाक्यचक्र असे या कृतीचं नाव आहे. यासाठी आपणास निपुण पेटीतील वाक्यचक्राचा वापर करता येईल. जसं हे वाक्यचक्र विद्यार्थ्यांना हाताळण्यास सांगावे. वाक्यचक्र फिरवून योग्य अर्थपूर्ण वाक्य लेखन वाक्यचक्राचा वापर करून घेता येईल. उदाहरणार्थ विद्यार्थी वाक्यचक्र घेऊन यातील शब्दांची जुळवाजुळव करेल. या पद्धतीने या ठिकाणी वाक्य आहे, काका घड्याळ आण. दुसरं वाक्य आहे, मामा ड्रेस आण. शक्यतो जोडाक्षरी शब्द येतील असं आपण पाहावं. आता वाक्य पाहून योग्य व छान अक्षरात वाक्य लेखन करतील यावर भर द्यावा. अशा पद्धतीने विविध प्रकारची वाक्ये या वाक्यचक्राचा वापर करून अनुलेखन सराव घेता येईल. या भाषिक कृती लेखन स्तरावरील विद्यार्थ्यांच्या आकलन शक्तीला चालना देण्यासाठी या ठिकाणी मी चित्रांचा वापर करून ही कृती घेतलेली आहे. किंवा तुम्हीही आपल्या कल्पकतेने आणखीन काही भाषिक कृती घेऊ शकतात. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद. नमस्कार शिक्षक मित्र हो. निपुण महाराष्ट्र अंतर्गत विविध लेखन स्तरावरील कृती आपण पाहत आहोत. या अगोदरच्या व्हिडिओत जोडाक्षरे कसे लेखन करावे या संबंधी सविस्तर माहिती आजपर्यंत आपण मिळवलेली आहे. आज आपण या लेखनाविषयी, लेखनाची गती कशी वाढावी यासाठी एक मजेशीर खेळ पाहणार आहोत. कारण विद्यार्थ्यांना आता जोडाक्षर आले आहे, तेव्हा या मजेशीर कृतीचे नाव आहे लेखन सम्राट. या खेळामध्ये मुलांना काही वाक्य किंवा छोटासा उतारा दिला जातो. विद्यार्थ्यांनी तो समजपूर्वक वाचायचा आहे व त्यानंतर तो कमीत कमी वेळेत विद्यार्थ्यांनी समजपूर्वक लिहून काढायचा आहे. आणि जो विद्यार्थी सर्वप्रथम लेखन पूर्ण करेल व अचूक लेखन करेल तो विद्यार्थी काय ठरणार आहे? लेखन सम्राट म्हणजेच या खेळाचा विजेता. उदाहरणार्थ आपण खालील उतारा वाचूया. पहिला आहे,
तलावाकाठी मुले खेळत होती. वाऱ्याने पाण्यावर लहरी उठल्या. त्या बघून मुलांना आनंद झाला. त्यानंतर अशाच प्रकारचा आपण दुसरा देखील उतारा देऊ शकतो. आकाशात काळे ढग जमले होते. पावसाच्या थेंबांनी जमीन भिजली. सोनाली छत्री घेऊन शाळेत गेली. ससा आणि कासव दोघे मित्र होते. डोंगराच्या जवळून त्यांनी धावण्याची शर्यत लावली. त्यानंतर अशाच प्रकारचे आपण विविध अशा प्रकारचे उतारे विद्यार्थ्यांना देऊ शकतो. आणि एखादा द्यायचा झाल्यास, पाण्याचा वापर जपून करा, पाणी म्हणजे अमृत आहे. अशा प्रकारे आपण ज्यावेळी विद्यार्थ्यांना वेगवेगळे उतारे किंवा सोपी सोपी जोडाक्षरयुक्त वाक्य देऊन हा खेळ घेऊ, तेव्हा या कृतीमुळे काय साध्य होणार आहे? तर सर्वप्रथम आपण विद्यार्थ्यांमध्ये लेखनाविषयी आत्मविश्वास वाढवू शकणार आहोत. विद्यार्थ्यांची लेखन गती देखील वाढवू शकणार आहोत. म्हणजे विद्यार्थ्यांनी किती योग्य प्रकारे लेखन केले आणि त्यामुळे त्यांचा जो आत्मविश्वास निर्माण होणार आहे, त्यामुळे विद्यार्थी पुढे चांगल्या प्रकारचे उत्कृष्ट असे लेखक देखील तयार होते. म्हणजे जोडाक्षरांची त्यांच्यामध्ये जी भीती होती ती आता या खेळामुळे निघून जाणार आहे आणि मी आहे लेखन सम्राट या खेळाचे उद्दिष्ट खऱ्या प्रकारे साध्य होणार आहे. याच प्रकारे लेखन गती वाढवण्यासाठी एक वेगळा खेळ देखील आपण घेऊ शकतो. त्याचं नाव आहे वेगवान मी. शिक्षक मित्र हो, आता आपण एक वेगळी कृती पाहणार आहोत. आताच मी सांगितल्याप्रमाणे त्याचं नाव आहे वेगवान मी. या कृतीमध्ये विद्यार्थ्यांना काही वाक्य देणार आहोत. वरील कृतीमध्ये आपण काय केलंय की विद्यार्थ्यांचा वेग तपासला आहे, मात्र त्या विद्यार्थ्याला समजपूर्वक लेखन देखील येणे फार आवश्यक आहे. यासाठी आपण या कृतीमध्ये विद्यार्थ्यांना असे वाक्य देणार आहोत जे वाक्य पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना कंसातील शब्द योग्य निवडून अर्थपूर्ण असे वाक्य तयार करायचे आहे. विद्यार्थ्यांनी योग्य शब्द निवडून वाक्य तयार करायचे व ते जो विद्यार्थी सर्वात पहिले सोडवेल तोच विद्यार्थी काय ठरणार आहे? वेगवान मी म्हणून विजेता ठरणार आहे. याचे काही उदाहरण आपण समजून घेऊया. पहिलं वाक्य घेऊया. शेतकरी शेतात कंसामध्ये देऊया धान्य आणि दुसरीकडे धान्य पिकवतो. धान्य आणि धान्य असे दोन शब्द आपण दिलेले आहेत. मग यापैकी कोणता न योग्य आहे हे विद्यार्थ्याला कळला पाहिजे. तो त्यापैकी अचूक असा शब्द निवडून तिथे जर वाक्य पूर्ण करेल तरच तो काय ठरणार आहे? खऱ्या अर्थाने योग्य जोडाक्षरांचं त्याला ज्ञान झालेलं आहे असं आपण समजणार आहोत. असं समजण्यासाठी विद्यार्थ्यांना आपण वेगवेगळे अशाच प्रकारचे, म्हणजे ज्याचे उच्चार जरी सारखे आहे मात्र लेखन करताना विद्यार्थी बऱ्याच वेळा चुका करतात, तसे शब्द देऊन असे विविध वाक्यांचा आपण सराव करून घेतला तर नक्कीच विद्यार्थ्यांच्या जोडाक्षरांची चाचपणी योग्य प्रकारे येथे केली जाईल असे आपण म्हणू शकतो. त्यासाठी उदाहरणादाखल काही वाक्य मी तुम्हाला आता सांगणार आहे. यासारखे आणि वाक्य आपण बघूया. आरोग्य आणि आरोग्य म्हणजे एक वाक्य देऊया. कंसामध्ये शब्द आहेत आरोग्य, आरोग्य हीच खरी धनसंपदा. नंतरचं वाक्य, मला संत्री किंवा संतरी फार आवडतात. आम्ही रेल्वे आणि रेल्वे प्रवास केला. अशा प्रकारे विविध वाक्य आपण विद्यार्थ्यांना सरावासाठी देऊ शकतो. आता या शब्दांमध्ये विद्यार्थी नेमका गोंधळ करतात, हाच आपल्याला तो दूर करायचा आहे. या कृतीमुळे मग काय साध्य होणार आहे? तर विद्यार्थ्यांच्या समजपूर्वक लेखनाची आपण पडताळणी करणार आहोत. म्हणजेच कोणता शब्द योग्य आहे आणि कोणता शब्द अयोग्य आहे हे विद्यार्थ्याला या खेळामुळे कळणार आहे आणि त्यानुसारच तो योग्य पर्याय निवडणार आहे. तसेच त्याची लेखन गती देखील वाढणार आहे. म्हणजे योग्य शब्द निवडून जर त्याने पटकन आपलं वाक्य पूर्ण केलं तर तो वेगवान मी असा ठरणार आहे. शिक्षक मित्र, ही झाली माझ्या पद्धतीने मी घेतलेली लेखन सरावासाठीची वेगवेगळी कृती किंवा खेळ. तुम्ही देखील आपल्या बुद्धीने यापेक्षाही अधिक सुंदर अशा कृती घेऊन या निपुण महाराष्ट्र अंतर्गत आपल्या विद्यार्थ्यांना प्रगत करण्यासाठी विविध कृती घेऊ शकता आणि विद्यार्थ्यांना निपुण करू शकता. तेव्हा आपण अशाच प्रकारे निपुण महाराष्ट्र अंतर्गत विविध कृती आणि खेळ घेऊन आपण परत पुढे भेटणार आहोत. धन्यवाद.
नमस्कार शिक्षक मित्र हो. निपुण महाराष्ट्र अंतर्गत विविध लेखन स्तरावरील कृती आपण पाहत आहोत. या अगोदरच्या व्हिडिओत जोडाक्षरे व जोडाक्षरी शब्द यांचे लेखन या संबंधी सविस्तर माहिती आपणास मिळाली आहे. आज आपण र या अक्षराची विविध जोडाक्षरे कशी आहेत व ती मुलांना कशा पद्धतीने सांगावीत, सराव कसा करून घ्यावा याविषयी व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. हा बघा, मी र, पण मी अर्धा झालो की माझं रूप वेगवेगळी दिसतात. ती तुम्हाला ओळखता यावीत यासाठी आज मी या ठिकाणी आलो आहे आणि माझी रूप ही तुम्हाला भेटणार आहेत. चला तर भेटूया रच्या पहिल्या रूपाला. नमस्कार, मी आहे र चे पहिले रूप आणि माझे नाव आहे पोटफोड्या र. आता हा पोटफोड्या र कुठे बरं उपयोगी येतो? ज्यावेळी र चा उच्चार हा जोडाक्षरामध्ये नंतर होतो त्यावेळी काय होतो तर पोटफोड्या र वापरला जातो. उदाहरणार्थ क्र, क्र. ज्यावेळी आपण क्र म्हणतो त्यावेळी पहिले क चा उच्चार होतो आणि नंतर र चा. त्यामुळे काय केलं जातं तर माझं पोट फोडलं जातं, म्हणजेच उभ्या रेषेला तिरकी रेष जोडली जाते. अशा प्रकारे मी आहे पोटफोड्या र. तर आता आपण या पोटफोड्या र ची काही उदाहरणे बघणार आहोत. आता आपण काही शब्द बघूया. वक्र, वक्र, चक्र, प्रकाश, ग्रहण, वज्र, झेब्रा, नम्र, द्राक्ष, ब्रश, भ्रम, क्रोध, क्रोध, ग्रंथ. अशा प्रकारे कितीतरी शब्द आपण घेऊ शकतो. हे झाले माझे रूप. आता आपण भेटणार आहोत माझ्या दुसऱ्या रूपाला. चला तर आपण भेटूया र च्या दुसऱ्या रूपाला. नमस्कार, मी आहे र चे दुसरे रूप. माझे नाव आहे रफारयुक्त र. मित्रांनो, जोडाक्षरामध्ये र चा उच्चार जर आधी येत असेल तर त्याचा रफार होतो. उदाहरणार्थ र्व, र्व याच्यामध्ये व या व्यंजनापूर्वी र या व्यंजनाचा उच्चार होतोय आणि म्हणून तो रफार स्वरूपामध्ये अक्षरावरती दिला जातो. आता आपण या रफारयुक्त जोडाक्षराचे काही शब्द पाहूया. गर्व, वर्ग, पूर्व, सूर्य, मार्च, खर्च, वर्षा, कर्क. अशा प्रकारे जेव्हा र चा उच्चार आधी होतो तेव्हा रफारयुक्त र हे र चे रूप आपल्याला शब्दांमध्ये दिसते. तर आता वेळ आली आहे र च्या तिसऱ्या रूपाला भेटण्याची. तर भेटूया र च्या तिसऱ्या रूपाला. तिसरे रूप. मला चंद्रकोर सारखा र असं म्हणतात. र हे व्यंजन दुसऱ्या अक्षराला जोडताना जर मागील अक्षरावर आघात येत नसेल तर मी चंद्रकोर सारखा तयार होतो, म्हणून हे माझं रूप. आता मी कोणाला लागतो बरं? या व्यंजनाला लागल्यानंतर मी चंद्रकोर सारखा दिसतो. त्याचबरोबर ह या व्यंजनाला लागल्याबरोबर मी चंद्रकोर सारखा दिसतो. आता या चंद्रकोर र ची आपण वेगवेगळे शब्द पाहूया. साऱ्या, वाऱ्याने, साऱ्यांशी, ताऱ्याने, पर्या, खऱ्या, हिऱ्याल्या, कैऱ्या, कुऱ्हाड. आता आपण भेटूया माझ्या चौथ्या मित्राला. आता तो आपल्या समोर येणार आहे. नमस्कार, मी आहे र. हे आहे माझे चौथे व शेवटचे रूप काकपदासारखे. उभे रेख नसणाऱ्या व्यंजनास म्हणजेच देठाच्या अक्षरांना र जोडताना काकपदासारखे चिन्ह वापरतात. उदाहरणार्थ ट्रक, राष्ट्र, ड्रिल, ड्रायव्हर, ट्रेन, ट्रॉम, ट्रॅक्टर इत्यादी. हे होते माझे चौथे रूप. समजले ना, काकपदासारखे.
शब्द सांगेल आणि ते शब्द माझ्या या रूपांपैकी ज्यांना लागू पडेल त्यांनी एक उडी पुढे घ्यायची आहे. तयार आहात सर्व? पहिला शब्द आहे साऱ्या, दुसरा आहे सर्वांना, राष्ट्रगीत, प्रथमेश. अरे वा, सर्व माझी रूपे अगदी हुशार आहेत. अशा प्रकारे आपण हा असा खेळ घेऊन आपण या र च्या विविध रूपांचा सराव करून घेऊ शकतो. धन्यवाद.